हॅलो फ्रेंड्स, मी भावना भुतल स्वागत करते तुमचं माझ्या चॅनेलमध्ये, ज्याचं नाव आहे लव्ह नॉवेल स्टुडिओ. चला तर मग स्टोरीला सुरुवात करूया. पण त्याआधी चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करा. कथेचं नाव आहे मिस्टर सोलमेट, मी फक्त तुझीच. लेखिका भावना भुतल, व्हिडिओ एडिटर सोनाली जाधव, स्वर शिखा भुतल. मिस्टर सोलमेट भाग 62. खरं तर या सगळ्यात चुकी पूर्णपणे युगच्या वडिलांची आहे असं मी नाही बोलणार. यात चुकी अशा व्यक्तीची आहे जिच्यावर युगच्या वडिलांनी डोळे बंद करून विश्वास ठेवला होता, आणि ती व्यक्ती म्हणजे डॉक्टर विकल्प. बोलता बोलता मध्येच थांबला. समीर आणि अविरा कान लावूनच डॉक्टर विकल्पाकडे बघत होते. आता पुढे. विनम्र मोकाशी, ज्याच्यावर तुझी संपूर्ण जबाबदारी हर्षवर्धनने सोपवली होती, कारण संपूर्ण बिझनेसचा भार युगच्या वडिलांवर एकट्यावर होता. त्यामुळे सगळ्याच गोष्टीत ते लक्ष घालू शकत नव्हते. श्रीधर गायकवाड हे विनम्र मोकाशीच्या घरी घरकाम करायचे. हर्षवर्धन देशपांडेंचा विनम्र मोकाशीवर विश्वास आणि विनम्र मोकाशीचा श्रीधर गायकवाडवर. हर्षवर्धनने जास्तीच्या कामामुळे तुझी जबाबदारी नाकारली, पण दुसरीकडे विनम्र मोकाशीने नको ती जबाबदारी अंगावर नको हा विचार करून तुझी जबाबदारी दुसऱ्यावर सोपवली. युगसाठी हर्षवर्धन देशपांडे महिन्यातून एकदा दोनदा तरी विनम्र मोकाशी जवळ तुझा अपडेट मागायचे. ज्या दिवशी विनम्र मोकाशी तुला बघायला यायचे त्या दिवशी तू त्यांना हसताना खेळताना दिसायची. श्रीधर गायकवाड तुझी खूप चांगली काळजी घेतोय असंच त्यांना भासवायची. तुला त्या घरी त्रास होतोय या गोष्टीपासून ते सुद्धा अज्ञात होते, आणि कित्येक वर्ष हे चक्र असंच सुरू राहिलं. पण जेव्हा इंडियात अंगद आला त्यावेळेस युगने त्यांना तुझ्यावर लक्ष ठेवायला सांगितले. त्यानंतर एक एक गोष्टी समोर येत गेल्या. तुला होणाऱ्या त्रासाबद्दल युगला काहीच माहिती नव्हतं. तू खूप हॅप्पी आहेस असं चित्र त्याच्यासमोर उभं करण्यात आलं होतं. एक दिवस सुद्धा त्याच्या आयुष्यातील असा गेला नसेल की त्याने तुझं नाव आमच्यासमोर काढलं नसेल. प्रत्येक क्षणाला तो तुझा विचार करायचा. तुझ्यासमोर यायला तो घाबरत होता, कारण त्याला असं वाटत होतं की कदाचित तू त्याचा चेहरा ओळखशील, कारण साधारण 7 वर्षाचे असताना तो तुझ्यासोबत असायचा. तो बोलायचा की तो तुला दिसला की गोड स्माइल तू त्याला द्यायचीस, खूप कम्फर्टेबल फील करायचीस तू त्याच्यासोबत. औषध खाताना नखरे करायचीस, मग संपूर्ण हॉस्पिटल फिरवून तुझ्यासोबत गोड गोड बोलून तुला औषध भरवायचा तो. त्या सगळ्या गोष्टी तो तिथे मिस करायचा. पण त्याला एका गोष्टीचं खूपच वाईट वाटलं. तो अचानकपणे तुझ्या आयुष्यातून निघून गेला आणि तू पण त्याला सहज विसरलीस. कधीच त्याची आठवण वगैरे काढली नाहीस. आय नो तू त्यावेळेला लहान होतीस, पण एवढी पण लहान नव्हतीस. 7 वर्षांची तर होतीस ना. थोडं तरी त्याच्याबद्दल आठवत असेल तुला. डॉक्टर विकल्पने विचारलं. अविराने हो म्हणून मान डोलवली आणि नंतर ती स्वतःच्याच विचारात हरवून गेली. ते सगळे क्षण तिच्या नजरेसमोरून तरंगून लागले, जे डॉक्टर विकल्प आता बोलून गेला होता. तिला युगचा त्यावेळेचा चेहरा सुद्धा आठवला, पण त्याचं नाव मात्र डोक्यावर जोर देऊन सुद्धा तिला आठवत नव्हतं. कोणत्या विचारात हरवून गेलीस? अविराच्या नजरेसमोर टिचकी वाजवतच डॉक्टर विकल्पने प्रश्न केला. मला तो चेहरा आठवतोय, पण त्या चेहऱ्याचं नाव नाही. कदाचित त्यांनी त्या वेळेला त्यांचे नाव मला सांगितलंच नसावं. ते निघून गेल्यावर माझ्यासोबत कोणीच नीट वागत नव्हतं. तुम्ही बोलता तसं मला भेटायला एक व्यक्ती यायची, ती सुद्धा चेहऱ्यावर राग ठेवून यायची. कोणाला त्या मुलाबद्दल विचारायची हिंमतच नाही झाली माझी. पण तो चेहरा लक्षात. अविरा बोलता बोलता मध्येच थांबली. 2 दिवसांपूर्वी दिसलेला योग तिच्या समोर आला. त्या चेहऱ्याला बघून तिने असं म्हटलं सुद्धा होतं की ह्याआधी आपण यांना कुठेतरी बघितल्यासारखं वाटतंय. तो तोच चेहरा होता. अविरा स्वतःशीच पुटपुटली. मला त्यांना परत भेटायचंय. अविरा डॉक्टर विकल्पला म्हणाली. तुला काय, मला सुद्धा त्याला भेटायचंय, पण तो इतक्या सहजासहजी भेटणार नाही.
तू भेटेपर्यंत तू माझ्याकडे राहू शकतेस. डॉक्टर विकल्प म्हणाला. तसं अवीराने समीरकडे पाहिलं. ती माझ्यासोबत राहील. तुम्ही मिस्टर सोलमेटचा ऍड्रेस द्या आम्हाला. समीर म्हणाला. युगने मला अवीराची काळजी घ्यायला सांगितले. अवीरा, आजपासून मी जिथे सांगतोय तिथेच राहील. तुला तिची काळजी वाटत असेल तर तू सुद्धा तिच्यासोबत राहू शकतोस. डॉक्टर विकल्पने स्वतःचा निर्णय सांगितला. ते कधी देणार बोलले? अवीरा घुमून फिरून पुन्हा एकाच प्रश्नावर आली आणि डॉक्टर विकल्पने थोडा रागीट लूक तिला दिला. तसं मान खाली घालून ती बसली. फोन नाही ना लागत त्यांचा, म्हणून विचारलं. मान खाली ठेवून लटक्या सुरातच ती म्हणाली. तो कुठे आहे हे आणि कधी इंडियात येईल हे तुला रात्रीपर्यंत सांगतो. आता आपण निघूयात? डॉक्टर विकल्पने विचारले. मला शिवांशला भेटायचंय. माझ्यासोबत असं वागून त्यांना काय मिळालं याचं उत्तर मला त्यांच्याकडून हवंय. अवीरा म्हणाली. सध्या आपण माझ्या घरी जाऊयात, कारण मला अंगदला भेटायला हॉस्पिटलमध्ये जायचंय. डॉक्टर विकल्पने फक्त एवढं म्हणायची खोटी आणि समोरून पुन्हा अंगदचा कॉल त्याला आला. तुझ्याकडेच यायला निघालोय आणि तासाभरात पोहोचेल, डॉक्टर विकल्पने म्हटलं आणि अंगदचा कॉल कट करून टाकला. सगळ्यात आधी तर डॉक्टर विकल्प समीर आणि अवीराला स्वतःच्या घरी घेऊन गेला आणि तिथूनच तो सिटी हॉस्पिटलच्या दिशेने जाऊ लागला. गाडी सिटी हॉस्पिटलला पोहोचेपर्यंत युगला वारंवार फोन करणं त्याचं सुरू होतं, पण युगचा फोन अजूनही स्विच ऑफच येत होता. रागातच डॉक्टर विकल्पने मोबाईल बाजूच्या सीटवर आदळला. गाडी थेट त्याने सिटी हॉस्पिटलच्या दिशेने थांबवली. अंगदचा परिवार अंगदच्या रूम बाहेरच बसला होता. अंगद? डॉक्टर विकल्पने अंगदच्या वडिलांना विचारले. नुकताच झोपलाय, अंगदचे वडील उत्तरले. मी भेटून येतो त्याला, डॉक्टर विकल्प उत्तरला. तो जस्ट झोपलाय. डॉक्टर विकल्प अंगदच्या वडिलांसमोरून जाणार तोच शिवांश म्हणाला. त्याने मला स्वतःहून बोलवलंय आणि आता मला नाही वाटत तो झोपला असेल. हवं तर तू आतमध्ये येऊन बघू शकतेस. चेहऱ्यावर रागेट भाव आणतच डॉक्टर विकल्प म्हणाला आणि मागचा पुढचा विचार न करता सरळ अंगदच्या रूम मध्ये शिरला. शिवांश सुद्धा त्याच्या मागोमाग रूम मध्ये शिरला. अंगद डोळे मिटून होता, पण त्याच्या हातापायाची हालचाल होत होती. जागाच आहेस ना? डॉक्टर विकल्पने आवाज देतच विचारले. तुझीच वाट बघत होतो, अंगद उत्तरला. डॉक्टर विकल्पने मागे वळून दरवाजात उभ्या असलेल्या शिवांशकडे पाहिलं. शिवांश काहीही न बोलता रूम मधून निघून गेला. डॉक्टर विकल्प अंगदच्या बाजूला जागा करून बसला. थोड्या रागातच तो त्याच्याकडे बघत होता. असे का बघतोय? अंगदने विचारलं. तुझे गाल वगैरे दुखत नाही ना? डॉक्टर विकल्पने थोडं रागातच विचारलं. गाल का दुखणार माझे? चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह उमटवतच अंगदने विचारले. कारण आता मी दुखावणार आहे ना, म्हणून विचारतो. जस्ट फॉर्मॅलिटी म्हणून, डॉक्टर विकल्प रागातच म्हणाला. डॉक्टर विकल्पला काय बोलायचंय हे अंगदला कळलंच नव्हतं. तो त्याला प्रश्न करायला जाणार, पण त्याआधीच डॉक्टर विकल्पने त्याच्या भारदस्त हाताचा पंजा अंगदच्या गालावर आपटला. वीक. अंगद गाल धरतच कळवळला. डॉक्टर विकल्पचे एवढ्यातच समाधान होणार नव्हतं. त्याने अंगदच्या दुसऱ्या गाल सुद्धा लाल केला. तू मारतोस का? काय झालंय? दोन्ही गालावर स्वतःचे हात दाबून धरतच अंगदने डॉक्टर विकल्पला प्रश्न केला. स्वतःच्या भावासाठी किती खर्च करायला जाणार तू? तुला माहिती होतं ना अवीरा प्रेग्नेंट आहे म्हणून? डॉक्टर विकल्पने रागातच अंगदला विचारलं. भावशून्य चेहरा करत अंगद एकटक डॉक्टर विकल्पकडे पाहू लागले. डॉक्टर विकल्पला कसं कळलं हा प्रश्न अंगदला पडला होता. असा इनोसेंट चेहरा माझ्यासमोर अजिबात नाही करायचा.
तुझ्या चेहऱ्यावर असले भाव उठून नाही दिसत. तू सेल्फिश आहेस ड्यूड. मन तर करते अजून 1-2 तुला इथेच ठेवून द्यावी. हाताची मूठ अंगदच्या नजरेसमोर धरतच डॉक्टर विकल्प म्हणाला. भीतीने अंगदने डोळे घट्ट मिटून घेत. डॉक्टर विकल्पाने हात उचलला नाही हे बघून अंगदने अलगदपणे डोळे उघडले. नजरेने राग ओकतच डॉक्टर विकल्प अंगदकडे बघत होता. जे काही आहे ते शांतपणे बोलूच शकतोस ना तू. अंगद थोडं घाबरतच डॉक्टर विकल्पला म्हणाला. युग सोबत एवढं वाईट वागून काय मिळालं तुला? आय एम डॅम शुअर अवीरा प्रेग्नेंट होती ही गोष्ट तुला माहिती असणारच. मला फक्त माहिती होतं पण खात्री नव्हती. अंगदच्या या उत्तराने डॉक्टर विकल्पच्या तळपायाची आगच मस्तकात गेली. तुझी अशी इच्छा असेल ना की मी जेलमध्ये जावं तर मी तुझा मर्डर करून खरंच जाईन, कारण तू मला खरंच इतका राग दिलायस. डॉक्टर विकल्प म्हणाला. अंगद आपल्या मित्राचा राग फक्त बघतच राहिला. असं शांत नको बसूस, बोल काहीतरी. डॉक्टर विकल्प मोठ्यानेच अंगदवर ओरडला. आता काय होईल पुढे? अंगद काय उत्तर देईल डॉक्टर विकल्पला कळेलच पुढील भागात. धन्यवाद.